महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अरे गाड़ी का नमस्कार. आता आपण उभे आहोत सुरेश दादा जैन शॉपिंग कॉम्प्लेक्स जे मार्केट कमिटीचा आहे, धान्य मार्केट, आणि हा परिसर आहे अजंठा चौफुलीचा. आपण बघू शकतो ह्या कॉम्प्लेक्समध्ये एवढी दुर्गंधी आणि घाण आहे की जे खाली दुकानदार आहेत आणि वरचे पण दुकानदार आहेत हे अक्षरशः परेशान झालेले आहेत. बघू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्लॅब देखील याचा तुटण्यात आलेला आहे. वरचा शेवटचा माल आहे हा. आणि खाली बघू शकतो पण घाण, इथं बाथरूम वगैरे बनवलेले होते, मात्र एवढे घाण असल्याने कुठून इथं मलमूत्र निचरा होत नसून सगळी घाण इथं अडकून असते आणि दुर्गंधी येत असेल. त्यामुळं येथील दुकानदार अगदी परेशान झाले आणि त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की आम्ही दुकान भाडा देणार नाही. आता थोड्या वेळपूर्वी मार्केट कमिटीचे लोक इथं येऊन गेलेत, मात्र ते कॅमेरा बघून निघून गेले. इथनं बोलण्यास नकार दिला. ते भाडे वसूल करण्यासाठी आलेले होते. तर मार्केट इथले जेवढे पण आहे या मार्केटचे भाडेतत्वावर राहणारे दुकानदार यांनी भाडा पेड करण्यास त्यांना मनाई केलेली आहे. कारण की जेव्हापर्यंत स्वच्छता होत नाही तेव्हापर्यंत ते भाडा पेड करणार नाही आणि कुठलाही कर भरणार नाही. महानगरपालिका देखील इथं कुठलीही स्वच्छता करत नसून अर्धवट इथं काम आहे. आणि एक खाली दुकान आहे बाथरूम आणि टॉयलेट चालू आहे, मात्र तिथं पाणी वगैरे दरवाजा कुठले म्हणजे वापरण्यायोग्य नाही आहे. आणि जे बाथरूमचा भाग आहे ते तोडून अक्षरशः तिथं दुकान बनवण्यात आलेले आहे. आपण खाली जाऊन बघूया काय कंडिशन आहे त्याची. आता आपल्या समोर उभे आहेत जे दुकानधारक इथले, जे काय सुरेश जैन कॉम्प्लेक्समधले, त्यांना काय त्रास होता पण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा, इथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? संडास बाथरूम सब साफ सफाई नहीं है, गंदगी है, मच्छर की, पानी की तकलीफ है। भाडा कोणाला देतात तुम्ही दुकान भाडा? दुकान मालक को देते हैं भाड़ा। मार्केट कमिटी की महानगरपालिका? मार्केट कमेटी। मार्केट कमिटी. घरपट्टी महानगरपालिका वसूल करते का? महानगर पालिका। मार्केट कमिटी अथवा महानगरपालिकेचे कोणी कर्मचारी इथं साफसफाई करण्यास येतात? कोई नहीं आता इधर, कोणीच येत नाही. नहीं। तुम्ही कंप्लेंट करत नाही का यांचे? 2-3 बार करे पुण्य कंप्लेंट, कोई लेता नहीं उसमें रिस्पॉन्स। अच्छा, कोणी रिस्पॉन्स देत नाही असं यांचं म्हणणं आहे. दादा, तुमचं दुकान कोणतं आहे? आमची दुकान भाऊ 79 नंबरची. 79 नंबरची दुकान आहे. तुम्हाला सुविधा आहे इथं काही? काही सुविधा नाही आहे. संडास बाथरूम सगळं घाण झाली दादा. बाथरूम आहे का इथं? बाथरूम है, बाकी साफ सफाई नहीं है ना. साफ सफाई मांगता है नगर पालिका से. हमें निवेदन है कि साफ सफाई करना चाहिए, क्योंकि हमारी दुकान ये बाजू में है. पूरी संडास की बास वगैरह, बाथरूम की बास वगैरह सब हमारी दुकान में आती है. साफ सफाई नहीं होते इधर? नहीं, साफ सफाई कुछ भी नहीं. आप देख सकते हो पूरी घाण पड़ी हुई है पूरी कॉम्प्लेक्स के अंदर. पण बघू शकतो इथं जे रहदारी करणारे लोक आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की इथं स्वच्छता होत नाही, स्वच्छता व्हायला पाहिजे. दादा, काय करतात तुम्ही इथं? इथं आम्ही आम्हाला करतात. तुम्हाला काय त्रास होतो? इथे संडास बाथरूम वगैरे व्यवस्थित नाही आहे. पाणी समस्या आहे. साफसफाईवाला कर्मचारी वगैरे कोणीच नाही आहे. वर्ष झालं आता होते. सफाई करायला इथे कर्मचारी वगैरे पाहिजे. मोठं कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स मोठं आहे. इथे काय नगरपालिकेवाल्यांनी माणसं पाठवायला पाहिजे बा.
दिवसातून एक तरी. आपण बघू शकतो महानगरपालिका असो अथवा मार्केट कमिटी असो इथं स्वच्छता करत नसून नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. आणि विशेष बाब म्हणजे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आणि मार्केट कमिटीने याची दखल घ्यायला अवश्य आहे, कारण की आता पावसाळ्याचे दिवस चाललेले आहेत आणि रोगराई पसरणार. या निमित्ताने ह्या लोकांचे जे गंभीर समस्या म्हणजे अति म्हटलं म्हणजे आपण बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये वर काय कंडिशन आहे या कॉम्प्लेक्सची, खालनं तर वरपर्यंत पूर्णपणे अस्वच्छता आहे आणि स्वच्छता करणं गरजेचं आहे असं या लोकांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन साहिलसह अकबर पटेल, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, जळगाव. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.